आज आपण मुरघास कसा तयार करायचा याचं तंत्र केवीके बारामती इथल्या डॉक्टर रतन जाधव यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दुग्ध व्यवसाय सक्षम करण्यासाठी, फायदेशीर करण्यासाठी आणि कायमस्वरूपी तो फायद्यात राहण्यासाठी आपल्याला मुरघास हे तंत्रज्ञान अतिशय उत्तम आहे। मुरघास हे तंत्रज्ञान सर्व परिसरामध्ये आपल्याला वापरता येतं। परदेशामध्ये सुद्धा मुरघास तंत्रज्ञान वापरूनच मोठ्या प्रमाणात चाऱ्याची कापणी करून, हिरव्या चाऱ्याची कापणी करून तो चारा वर्षभरासाठी साठवून ठेवला जातो। मुरघास हे तंत्रज्ञान परदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरलं जातं। त्या ठिकाणी 1000 गायीचे 1200 गायींचे गोठे असतात। विशेषतः इस्रायलमध्ये, नेदरलँडमध्ये, अमेरिकेमध्ये सुद्धा मुरघास हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं। परंतु भारतासारख्या देशामध्ये मुरघास वापरण्याची अत्यंत गरज असून सुद्धा भारतासारख्या देशामध्ये सुद्धा हे तंत्रज्ञान कमी प्रमाणात वापरलं जातं। परंतु महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात हे तंत्रज्ञानासाठी प्रोत्साहन देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे। तसंच कृषी विज्ञान केंद्रे, वेगवेगळ्या प्रकारची कृषी विज्ञान केंद्रे सुद्धा याच्यामध्ये सहभाग नोंदवून प्रात्यक्षिके मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहेत। कृषी विकास प्रतिष्ठान बारामती, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे पण 800 टनाच्या मुरघासांचा मोठे प्रात्यक्षिक इथं केलेले आहे की ज्या ठिकाणी मोठे डेअरी फार्म्स आहेत, 100 गायीचे 200 गायीचे डेअरी फार्म्स आहेत। त्या डेअरी फार्मसाठी लागणारी वर्षाची जी काही गरज असेल त्या गरजेप्रमाणे एकच मोठा मुरघासाचा खड्डा आपल्याला करता येतो आणि त्या मुरघासाच्या खड्ड्यामध्ये आपल्याला 200 टन 400 टन या प्रमाणात आपल्याला मुरघास साठवता येतो। मुरघास साठवण्यासाठी आपल्याला कॉन्क्रीटचा खड्डा किंवा प्लास्टिकची बॅग किंवा जमिनीच्या खाली खड्डा करता येतो आणि त्या खड्ड्यामध्ये प्लास्टिक पेपर टाकून आपल्याला मुरघास, हिरवा चारा त्याची कुट्टी करून आपल्याला साठवता येतो। मुरघास म्हणजे साधारणतः हवाबंद ठिकाणी, पाणीबंद ठिकाणी साठवलेला हिरवा चारा होय। तर मुरघासाचा ज्यावेळेस आपण हिरवा चारा कुट्टी करून खड्ड्यामध्ये भरतो तर त्यावेळेस त्या चाऱ्यामध्ये आंबवण्याची प्रक्रिया होते आणि आंबवण्याची प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी तो चारा आंबवला जातो आणि तो चारा वर्षभर आपल्याला त्या टिकून ठेवता येतो। तर ही आंबवण्याची प्रक्रिया होण्यासाठी साधारणतः चाऱ्यामध्ये असणारं जे काही जिवंत पेशी आहेत त्या जिवंत पेशी श्वसन करतात आणि श्वसन केल्यामुळे त्यामधून कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार झाल्यामुळे त्यांचा संयोग हे पाण्याबरोबर होतो आणि एक प्रकारचं कर्ब आम्ल तयार होतं, कार्बोनिक आम्ल तयार होतं आणि त्या आम्लामुळे त्या ठिकाणची ॲसिडिटी वाढते आणि त्यामुळे जे काही जीवाणू आहेत, घातक जीवाणू आहेत, ते घातक जीवाणू मारले जातात। त्याचप्रमाणे ज्यावेळेस आंबवण्याची क्रिया होते त्या आंबवण्याच्या क्रियेमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि ह्या लॅक्टिक ॲसिडमुळे हा चारा आंबवला जातो। लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण वाढत जातं आणि त्यामुळे तो चारा आपल्याला टिकून ठेवतो। ज्यावेळेस चाऱ्याच्या पानामध्ये श्वसनाची क्रिया होते त्यावेळेस त्याच्यातला ऑक्सिजन पूर्णपणे वापरला जातो, त्यामुळे ऑक्सिजन विरहित वातावरण त्या ठिकाणी तयार होतं आणि ज्यामुळे हवाबंद, ऑक्सिजन नसलेलं वातावरण त्या ठिकाणी असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी इतर घातक जीवाणू किंवा बुरशी त्या ठिकाणी वाढत नाहीत आणि फक्त आंबवण्याची प्रक्रिया करणारे जीवाणू, विशेषतः लॅक्टोबॅसिलस अशा प्रकारतले जे काही जीवाणू आहेत ते जीवाणू त्या ठिकाणी वाढतात आणि चारा आंबवण्याची प्रक्रिया होते। आता मुरघासाचे अनेक फायदे आहेत। जास्त आवडीने मुरघास जनावर खातात। मुरघासामध्ये आपण एकदा चाऱ्याची कापणी केल्यामुळे त्या मुरघास संपूर्ण जो काही चारा साठवलेला आहे त्या चाऱ्याची प्रत एकसारखी असते आणि त्यामुळे दररोज आपल्याला शेतामध्ये चारा कापण्यासाठी जाण्याची गरज पडत नाही। वर्षभराचा जो काही हिरवा चारा असेल तो आपण एकाच वेळेस आपण साठवून ठेवता येतो आणि त्यामुळे दररोज आपल्याला शेतामध्ये जाण्याची गरज पडत नाही। त्यामुळे दररोज शेतामध्ये जाण्यासाठी होणारा प्रवास खर्च असेल किंवा ट्रॅक्टरवरचं डिझेल असेल किंवा मोटरसायकलवरसाठी जाण्याचा जो काही खर्च आहे तो खर्च कमी होतो। त्याचप्रमाणे आपण प्रदूषण पण कमी करू शकतो आणि डिझेल आणि पेट्रोलवरचा जो काही खर्च आहे तो खर्च पण आपल्याला कमी करता येतो। अशा प्रकारे मुरघास हे अतिशय उत्तम अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे। तर सर्वच शेतकऱ्यांसाठी हा मुरघास आपल्याला वापरता येतो। हे अनेक फायदे मुरघासाचे आहेत। मुरघास दिल्यामुळे जनावरांचं साधारणतः दूध उत्पादन वाढतं, कारण दररोज जनावराला एकसारखं जर आपण चारा दिला तर तो मुरघासामधून आपल्याला देता येतो आणि आपण दररोज जर एकसारखा चारा दिला तर जनावराचं दुधातील फॅट वाढण्याचं प्रमाण वाढतं, कारण त्या जनावराला एक प्रकारचा चारा खाण्याची, मुरघास खाण्याची सवय लागते आणि त्यामुळे एकसारखा जर चारा आपण दररोज त्यांना देत गेलो तर त्यामुळे जनावरांचं दूध पण वाढतं। अशा प्रकारे मुरघासामुळे जनावरांचं दूध वाढायला मदत होतं। तर 4 गायीसाठी 20 फूट लांब आणि 6 फूट रुंद आणि 5 फूट खोलीचा खड्डा घ्यायला पाहिजे। त्या खड्ड्यामध्ये तो कॉन्क्रीटचा खड्डा असेल तो जमिनीच्या वर आपण 5 फूट उंचीपर्यंत तो खड्डा बांधू शकतो किंवा समजा आपल्याला कमी खर्चामध्ये मुरघासाचा तयार करायचा असेल तर जमिनीच्या खाली आपल्याला तो खड्डा घेता येतो। तो खड्डा साधारणतः 20 फूट लांब, 5 फूट खोल आणि 6 फूट रुंद असावा। त्या खड्ड्यामध्ये आपण प्लास्टिक पेपर टाकायला पाहिजे। तो प्लास्टिक पेपर साधारणतः शेततळ्यासाठी जो वापरला जातो प्लास्टिक पेपर, तो काळ्या रंगाचा प्लास्टिक पेपर आपण टाकू शकतो। साधारणतः 300 मायक्रॉन पासून 500 मायक्रॉन पर्यंतचा तो प्लास्टिक पेपर आपण टाकू शकतो। तो प्लास्टिक पेपर टाकल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये आपण कुट्टी केलेला हिरवा चारा भरायचा आहे।
तर कुट्टी करताना साधारणतः ती कुट्टी 1 इंच लांबीची कुट्टी व्हायला पाहिजे, अशा प्रकारची ती कुट्टी करायची आहे. त्यानंतर ती कुट्टी केल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये ती कुट्टी भरायची आहे. साधारणतः 1 फुटाचा थर करायचा आहे आणि 1 फुटाचा थर झाल्यानंतर त्याच्यावर आपण जे कल्चर मिळतं ते कल्चर वापरायचं आहे. तर साधारणतः 1 टनासाठी आपल्याला 100 मिली कल्चर 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून ते कल्चर त्या चाऱ्यावर शिंपडायचं आहे. तर ह्या कल्चरमध्ये लॅक्टोबॅसिलस, ॲसिडोफिलस आणि प्लॅन्टरम ह्या जातीचे जीवाणू असतात. ह्या जीवाणूमुळे त्या चाऱ्याची हे जीवाणू त्या चाऱ्यातील शर्करेवर प्रक्रिया करतात आणि त्याच्यातून नंतर लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि ह्या लॅक्टिक ॲसिडमुळे तो चारा आंबवण्याची प्रक्रिया होते. तर अशा प्रकारे तो चारा थरावर थर आपण 1-1 फुटाचे थर झाल्यानंतर परत तो थर भरायचा आणि तो चारा चांगला चोपून घ्यायचा. तर चोपवण्यासाठी आपण एक तर धुमस वापरू शकतो, लाकडी धुमस, किंवा तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर ट्रॅक्टर फिरू शकता. तर त्या खड्ड्यामध्ये आपण ट्रॅक्टर फिरून तो पूर्णपणे चारा पूर्णपणे दाबायचा आहे. ते दाबल्यानंतर त्याच्यावर प्लास्टिक पेपर झाकायचा आहे आणि प्लास्टिक पेपर झाकल्यानंतर त्या प्लास्टिक पेपरच्या वर काडी कचरा टाकून त्याच्यावर नंतर आपण परत शेणामातीचा थर आपण देऊ शकतो किंवा वरून नुसती माती टाकू शकतो किंवा जे काही जुने ट्रॅक्टरचे टायर असतील किंवा जुने जे टायर असतील, गाड्यांचे टायर असतील, ते टायर पूर्णपणे आपण त्या प्लास्टिक पेपरवर झाकून ठेवायचे. त्याच्यामुळे जरी पाऊस आला तर त्या प्लास्टिक पेपरवरून पाऊस हे बाजूला निघून जाईल आणि त्यामुळे पावसामुळे सुद्धा त्याचं संरक्षण होईल. किंवा अशा प्रकारची अचानक जी काही आपत्ती आली आहे की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतामधील चारा वाया गेला असेल, तोच चारा आपण जर अगोदरच्या अवस्थेमध्ये, फ्लोर अवस्थेमध्ये किंवा दूध भरण्याच्या अवस्थेमध्ये जर साठवून ठेवला असता तर ह्या वादळामुळे किंवा अतिवृष्टीमुळे किंवा गारपिटीमुळे आपल्या चाऱ्याचं नुकसान झालं नसतं. अशाच प्रकारच्या गारपिटीमुळे जे काही चाऱ्याचं आता नुकसान झालेलं आहे, ज्यांचा पाला वगैरे गळलेला आहे, परंतु मक्याचे ताट उभे असतील, त्याला कंस असतील आणि ते कंस जर दाण्यामध्ये असतील तर अशात सुद्धा चाऱ्याचा किंवा कडवळाचा आपल्याला मुरघास तयार करता येतो. फक्त हा गारपिटीमुळे किंवा अतिपावसामुळे तो जो मुरघास मका असेल किंवा कडवळ असेल हे जमिनीवर खाली पडलेलं नसावं, कारण जमिनीमध्ये खाली पडल्यानंतर त्याला माती लागण्याची शक्यता असते आणि माती जर त्या चाऱ्याला लागली तर अशा चाऱ्याचा मुरघास जर तयार केला तर तो खराब होऊ शकतो. त्यामुळे तो चारा खाली पडलेला नसावा. जर उभा मका असेल किंवा कडवळ असेल तर त्यापासून आपल्याला मुरघास तयार करता येतो. आता हा जो काही मका असेल किंवा कडवळ असेल याच्याबरोबरला 50% वाड्याची कुट्टी आपल्याला तयार करता येते आणि वाड्याची कुट्टी ही 50% आणि मक्याच्या किंवा सोरगम म्हणजे कडवळाची कुट्टी 50% ही एकत्र घेऊन ती मिसळून आपण तो खड्ड्यामध्ये मुरघास भरता येतो. आता मुरघास भरल्यानंतर प्रत्येक फुटानंतर आपण त्याच्यावर सायलेज कल्चर मारणार आहे, सायलेज कल्चर फवारणार आहे आणि त्यानंतर परत 1 फुटाचा थर भरणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक फुटावर आपण सायलेज कल्चर वापरायचं आहे. त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये मिनरल मिक्सचर वापरू शकतो की दररोज त्यामुळे आपल्याला मिनरल मिक्सचर गाईला वापरण्याची गरज नाही आहे, कारण याच्यामध्ये जे काही लॅक्टिक ॲसिड किंवा फार्मिक ॲसिड तयार होतील त्या लॅक्टिक ॲसिडमुळे किंवा फार्मिक ॲसिडमुळे जे आपले मिनरल्स आहेत ते मिनरल्स चिलेटेड मिनरल्स होतील आणि त्यामुळे एक प्रकारचे चिलेटेड मिनरल्स आपल्या जनावरांना मिळतील. त्यामुळे याच्यामधले जे काही ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत त्या ऑर्गॅनिक ॲसिडमुळे मिनरल्स चिलेट होण्याची पण प्रक्रिया होऊ शकते आणि त्यामुळे जी काही क्षार मिश्रण आहे किंवा खनिज मिश्रण आहे किंवा ज्याला मिनरल मिक्सचर म्हणतात किंवा मिनरल्स म्हणतात, ह्या मिनरल्सची उपयुक्तता वाढेल. तर अशा प्रकारे हा मुरघास आपण तयार करता येतो. मुरघास साधारणतः कमी जागेमध्ये म्हणजे 1 घनमीटर जागेमध्ये आपल्याला 500 किलो मुरघास साठवून ठेवता येतो की ज्या ठिकाणी फक्त आपण 66 किलो वाळला चारा साठवता येतो. म्हणजे वाळल्या चाऱ्याच्या तुलनेत आपण खूप मोठ्या प्रमाणात मुरघास हा खड्ड्यामध्ये साठवता येतो. त्यानंतर अशा प्रकारे खड्ड्यामध्ये भरलेल्या मुरघासाला कोणत्या प्रकारची आग लागण्याची धोका नसतो, त्यामुळं आगीपासून सुद्धा या मुरघासाचं संरक्षण होतं आणि अतिशय उत्तम प्रकारे जनावर हे चारा खातात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस अति पाऊस पडेल किंवा अति मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होईल त्यामुळे शेतामध्ये आपल्याला जाणं शक्य होणार नाही, अशा वेळेस मुरघास जर आपण साठवून ठेवला तर तो मुरघास जनावरांना आपल्या घरच्या घरी काढून देता येतो. त्यामुळे एक जरी व्यक्ती असेल तर ती 10 ते 12 जनावरं हे सहजासहजी चांगल्या प्रकारे त्याचं व्यवस्थापन करू शकते. कुठेही शेतामध्ये न जाता मुरघास जर आपण साठवून ठेवला तर आपल्याला वर्षभर शेतामध्ये कुठे जाण्याची गरज पडत नाही आणि आपलं जे काही क्षेत्र असेल ते लवकर मोकळं होतं. किंवा बाहेरून सुद्धा ज्यांच्याकडे क्षेत्र उपलब्ध नसेल असे दूध उत्पादक बाहेरून ऊसाचे वाडे खरेदी करून किंवा बाहेरून शेतकऱ्याकडून मका किंवा कडवळी खरेदी करून त्यापासून मुरघास तयार करून ठेवता येतात आणि हा मुरघास त्यांच्याकडे घरी साठवून ठेवता येतो. त्यामुळे जमीन नसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा किंवा दूध उत्पादकांना मुरघासारखं तंत्रज्ञान वापरून शेती नसताना सुद्धा दुग्ध व्यवसाय करणं शक्य आहे. तर अशा प्रकारे हे अतिशय उत्तम अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे. तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे मुरघासाचं नियोजन हे साधारणतः आपल्याला किती आपल्याकडे जनावरं आहेत आणि प्रत्येक जनावराला दररोज 25 किलो मुरघास आपल्याला द्यायचा असेल आणि साधारणतः आपल्याकडे 4 महिने आपल्या 4 गाईला मुरघास द्यायचा असेल तर दररोज आपल्याला 100 किलो मुरघास लागेल. त्यामुळे साधारणतः तुम्हाला 4 महिन्यासाठी 12 टन मुरघास लागेल.
म्हणजे 12 टन मुरघास तुमचा ह्या खड्ड्यामध्ये बसू शकतो. तर अशा प्रकारे 20 फूट लांब, 6 फूट रुंद आणि 5 फूट खोलीचा खड्डा केला किंवा खड्डा जमिनीच्या वर बांधला, हौद आपण जमिनीच्या वर बांधला, तर या हौदामध्ये आपण 4 गायीसाठी 4 महिने पुरेल एवढ्या प्रकारचा मुरघास, 12 टन मुरघास आपण साठवून ठेवू शकतो. या 12 टनापैकी 6 टन तुमचे ऊसाचे वाडे असतील आणि 6 टन मका किंवा कडवळाची कुट्टी असेल. तर हा व्यवसाय अतिशय सोपा, सुलभ आणि साधा करण्यासाठी आणि दुधा उत्पादनातील सातत्य टिकून ठेवण्यासाठी आणि तो आधुनिक करण्यासाठी, शास्त्रशुद्ध करण्यासाठी हा मुरघास हे तंत्रज्ञान अतिशय उत्तम आहे.